टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रद्द झाली। व्हॉइस ऑफ देवेंद्रचा मुद्दा जो आहे तो पूर्ण उडालेला आहे। विद्यापीठाकडून ती रद्द करण्यात आली। पुणे विद्यापीठाने काल व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनाच्या संबंधाने विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयांना त्यांचे स्पर्धक विद्यार्थी पाठवावेत या संबंधाने परिपत्रक काढलेलं होतं। मात्र यावर आम्ही जेव्हा काल तीव्र आक्षेप घेत ट्विट केलेलं होतं आणि त्यावर सगळ्या माध्यमांनीही अत्यंत जोर लावून बातम्या ज्या लावलेल्या होत्या, त्यानंतर आज विद्यापीठाने सपशेल माघार घेत ही स्पर्धाच रद्द होत असल्याचे जाहीर केलेले आहे। पण प्रश्न असा उरतो की मुळात विद्यापीठाला हा आचरटपणा करायला सांगितलं कोणी? विद्यापीठाचा निधी विद्यापीठ इतर कामांसाठी वापरायचं सोडून कुणाला तरी प्लीज करण्यासाठी वापरत आहे का? विद्यापीठाला व्हॉइस ऑफ देवेंद्र सारखा, खरं तर विद्यापीठांमध्ये कुठल्याही राजकीय व्यक्ती, हेतू, पक्ष किंवा त्यांचा प्रचार प्रसार याला बळ मिळेल अशी कृती उपक्रम होता कामा नये। तरी सुद्धा पुणे विद्यापीठाकडून वारंवार राजकीय पक्षांना प्लीज करण्याचे जे असे आचरट प्रकार होतात ते गंभीर आहेत। कालचं प्रकरण त्यांनी थोडक्यात सावरून घेतलेलं आहे। मात्र आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात तरी विद्यापीठ प्रशासन या संदर्भाने अधिक सतर्क आणि सावध राहील आणि असा आगाऊपणा पुन्हा विद्यापीठाकडून होणार नाही। मानसरी शाकाहारीचा प्रश्न देखील पुन्हा 15 ऑगस्टचा एक लक्षात घ्या राजे, 15 ऑगस्टचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिन आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जर लोकांच्या खानपानावरच्या स्वातंत्र्यावर तुम्ही बंधनं आणत असाल तर मला वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांना अजून स्वातंत्र्याचा अर्थच कळलेला नाही। मी मुख्यमंत्र्यांचं नाव यासाठी घेते कारण नागपूर हे माननीय मुख्यमंत्र्यांचं होम पिच आहे आणि होम पिच वरच जर त्यांना लक्ष घालता येत नसेल आणि नागपूरमध्ये काय पद्धतीचं वातावरण, म्हणजे कुठलीही घटना घडली की त्याला त्याच्यासाठी धार्मिक कार्ड खेळलंच पाहिजे का? का राज्यात दुसरे कुठलेच प्रश्न नाही आहेत का? नागपूरमधले खड्डे, रस्ते, तिथले रहदारीचे प्रश्न, तिथला सुरक्षेचा प्रश्न, या सगळ्या मुद्द्यांवर कधी बोला। महापालिकेने या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायच्या सोडून जे धार्मिक कार्ड खेळायचा प्रयत्न केलाय तो अत्यंत गलिच्छ आहे, निंदनीय आहे आणि मला वाटतं की लोक अशा कुठल्याही यांच्या धमक्यांना आणि फतव्यांना अजिबात भीक घालणार नाहीत। पण त्याला जोडून हे सांगते की मी पूर्ण श्रावण महिना करणाऱ्यांपैकी आहे, मी शाकाहार पाळणाऱ्यांपैकी आहे। मात्र याचा अर्थ इतरांनीही ते केलंच पाहिजे असा अनाठाई आग्रह मी अजिबात करू शकत नाही कारण मी कायदा पाळणाऱ्यांपैकी आहे। अगदी बरोबर नाही, मला वाटतं अगदी बरोबर आहे। म्हणजे खरंच संजय गायकवाड खूप खरं बोलत आहेत। अजिबात त्यांची खरंच कुणीच कॉपी करू शकत नाही। काय माहितीये का, सज्जन आणि कर्तबगार माणसं कर्तबगारीच्या कॉपी फार तर करू शकतील ना, पण एखादा माणूस आये दिन रोज काहीतरी टुकारपणा करतोय, छपरी चाळे करतोय, तर अशा छपरी चाळ्यांचं कसं काय कॉपी करता येईल? मला असं वाटतंय की संजय गायकवाड अतिशय खरं बोलत आहेत। त्यांचा एकूण रंग, टेक्स्चर, पोत, मेकिंग, डिझाईन, ओरिजिन एकमेव आहे, त्याची शाखा दुसरीकडे कुठे सापडूच शकत नाही आणि सापडू शकली तर फार फार तर ती संजय शिरसाटकडे सापडेल एखादी ती कॉपी करायला, दुसरं कोणी त्या बिचाऱ्याची कॉपी करूच शकत नाही। सो संजय गायकवाड तुम्ही अतिशय खरं बोलताय, तुमचं अभिनंदन। नाही, खरं तर महायुतीमधली जी अनबन आहे ती खूप दिवसांपासून बघतोय। ज्या पद्धतीने शिंदेची आणि शिंदेच्या एकूण मंत्र्यांची पिछेहाट होताना दिसत आहे, विशेषतः किमान या 15 ऑगस्टच्या निमित्ताने तरी पालकमंत्र्यांना गोगावलेलं बिचारायला, म्हणजे इतक्या दिवसापासून कोट आणून ठेवलेला आहे, किती वेळा तो कोट नेटफ्लिक्सवर विकायचा आणि किती वेळा नव्याने खरेदी करायचा हा प्रश्नच आहे। पण याही वर्षी 15 ऑगस्टचं ध्वजारोहण आदिती तटकरेच करणार हे जे माध्यमांमधून आम्हाला कळते, किंवा इकडे नाशिकला गिरीश महाजनच ध्वजारोहण करतील, हे गंभीर आहे। कसं काय शिंदे एवढा अपमान सहन करू शकतात बा? म्हणजे शिंदेना खरं तर ना आधी त्यांना फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसायचं होतं, ना अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसायचं होतं। गुवाहाटीला जातानाच या लोकांनी निधीचं कारण पुढे केलं होतं। आता परत संजय गायकवाड म्हणतायत की नाही आम्हाला निधी मिळत नाहीये। शिरसाट तर आये दिन रडत असतो की माझा निधी पळवला गेलेला आहे। आता पुन्हा कुठल्या राज्यात पळून जाणार आहेत हे सगळे लोक आणि कुणाच्या मार्फत पळून जाणार आहेत काही सांगता येत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.